नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 30व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. सूर्योदयाबरोबर एकनाथांच्या वाड्यापुढे गर्दी वाढू लागली. नवनवीन कपडे घातलेली मंडळी घोळक्या घोळक्याने बाहेर खोळंबून गप्पा छाटू लागली. शृंगारलेले अपलखी घोडे सज्ज होते. अंबारीचा हत्ती झुलत झुलत गजगंटा वाजवीत इकडे यायला निघाला होता. 2 पुढारी माणसे वाड्यात आली व अगदी आदबीने त्यांनी उद्धवाला विचारले, स्वामींची झोप झाली का? आम्ही आल्याची त्यांना वर्दी द्या. उद्धव एकनाथांच्या शयनगृहात जाऊन परत आला व त्यांनी स्वामी घरात नसल्याचे सांगितले. गावबा म्हणाला, मला माहीत नाही. हळूहळू बाहेरच्या मंडळीत कुजबूज वाढू लागली की स्वामी वाड्यात नाहीत. पण मग ते गेले कुठे? रात्री तर मुक्कामाला इथेच होते. कुणी म्हणाला, सायं आरतीच्या वेळी मी त्यांना इथे पाहिलं होतं. तो कुणी म्हणाला, अहो सायं आरतीचं काय घेऊन बसलात? मी त्यांना शेजारतीच्या वेळीसुद्धा इथेच पाहिले होते. पण मग ते आत्ता इथे कसे नाहीत? घरच्या माणसांना ते कुठे गेले ते माहीत नाही. कुणीतरी म्हणाले, आपण एकनाथ महाराजांनाच विचारू, त्यांना नक्कीच माहीत असेल. होय, पण ते आत्ता देवपूजेत आहेत. आता घटका 2 घटका ते बोलणार नाहीत. आपल्याला थांबायला हवं. पूजा संपली. एकनाथ गाभाऱ्यातून सभामंडपात आले व तिथे असलेल्या व्यासपीठावर बसले. त्यांच्याभोवती सर्वांनी एकच गलका केला, नाथ, स्वामी कुठे गेले आहेत? ते केव्हा परत येणार? आम्ही सारीजण त्यांच्यासाठी खोळंबलो आहोत. त्यांची मिरवणूक काढायची आहे, अगदी भव्य मिरवणूक. एकनाथांनी सर्वांना शांत राहण्याची खूण केली व बसून घ्यायला सांगितले. ते म्हणाले, लोक हो, ऐका, स्वामी स्वगृही गेले. 2 माणसे तडक उभी राहिली आणि म्हणाली, स्वगृही म्हणजे? स्वामींना घर होते कुठे? नाथ, सांगा सांगा लवकर, त्यांचा ठाव ठिकाणा सांगा, आम्ही त्यांना लगोलग घेऊन येतो. नाथ शांतपणे म्हणाले, आता ते कधीही परत न येण्याच्या गृही गेले आहेत, म्हणजे स्वामी निजधामाला गेले. नाथमुखीचे हे शब्द ऐकताच आम जनता तटस्थ झाली. नाथ कधीही खोटं बोलणार नाहीत ही त्यांना खात्री होती. लोक अवाक झाले. त्यांना काय बोलावे, काय विचारावे हे सुचेना. स्वार्थी मंडळी हवालदिल झाली. स्वामींच्या सिद्धी सामर्थ्यामुळे त्यांची पोळी पिकणार होती. स्वामींना हाताशी धरून ते आपलं उखळ पांढरं करून घेणार होते. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. त्यांची जणू वाचच बसली. त्यांच्या हातातून स्वामीरूपी पक्षी उडून गेला होता. हौशे गौशे नवशे जे फक्त मिरवणुकीची मजा अनुभवायला आले होते, त्यांना कळले की आता मिरवणूक वगैरे काही नाही. ते आपापल्या घरी चालते झाले. फक्त 5-25 डोकी तिथे उरली, पण ती डोकी पूर्णपणे बिथरलेली होती. त्यांचा डाव हाणून पाडला गेला होता अशी त्यांना खात्री होती. त्यांची मनोराज्य धुळीला मिळाली होती म्हणून ते संतापले होते, चिडले होते. त्यातला एक जण म्हणाला, निजधामाला गेले म्हणजे त्यांनी आत्मघात केला का? नाथ म्हणाले, छे छे, आत्मघात नव्हे, तर गोदेच्या साक्षीने गोदेच्याच काठी ते समाधिस्थ झाले. दुसरा किंचाळला, काय, स्वामींनी समाधी घेतली? ते शक्यच नाही. ही त्यांची स्वतःची बुद्धी नव्हे, इथे नक्की बोलविता धनी वेगळा आहे. तिसरा जरबेच्या स्वरात म्हणाला, नाथ, हे नक्की तुमचे कारस्थान आहे. स्वामी तसा भोळा होता, त्याला असलं काही करावं असं सुचणार सुद्धा नाही. बोला, आमच्या तोंडचा घास काढून तुम्हाला काय मिळालं? गिरिजाबाई व्यासपीठामागे असलेला दाराड घेऊन उभ्या होत्या. मंडळी आता बेलगाम झाली व अद्वा तद्वा बोलू लागली. चिडलेला हरबा म्हणाला, नाथा, तू स्वतःला लई मोठा समजतोस काय? अरे भागवत लिहिलं म्हणून आकाशाला हात लागलं की काय? नारबा म्हणाला, त्या भोळ्या स्वामीला ह्यानेच चिथवून दिला असेल, त्या बिगर तो अश्राप जीव नाहक मरेल कसा? लोक पायरी सोडून बोलू लागले. अगदी अरे तुरेची भाषा सुरू झाली. एक जण हातवारे करून म्हणाला, एकनाथा, अरे तुला तुझ्या पोटचा पोर सांभाळता येईना आणि चालला पैठण गावाला सांभाळायला. हे वक्तव्य ऐकताच गिरिजाबाईंचे मस्तक गरगरले. त्यांनी लगेच दाराचा आधार घेतला व त्या मटकन खाली बसल्या. एकनाथ मात्र शांत होते. त्यांच्या चित्तवृत्तीत बदल झाल्यासारखा दिसत नव्हता. गरगर डोळे फिरवीत एक जण म्हणाला, खरं सांग पंता, स्वामी तुझ्या वरचढ होईल असं तुला वाटलं ना, म्हणून तू त्याचा काटा काढलास ना? वरून शांत स्वस्थ दिसणाऱ्या नाथांना हे शाब्दिक काटे ऋतू लागले होते. त्यांचं अंग प्रत्यंग रक्ताळून निघत होतं.
पण सहनशीलतेनं ते सारं सोसत होते. अरे मेलेलं गाडं उठविलं ही काय साधी गोष्ट झाली? एकनाथाला 7 जन्म घेतले तरी जमेल का? त्याच्यात हाय का कर्तुक? त्याने नुसतं लिवावं पण कथा कीर्तन करावं. टाळ कुठून का माणूस मोठा होतो, पण त्याला स्वामीचा मोठेपणा सहन झाला नाही. त्या क्षणापर्यंत ज्यांनी नाथांचा उदो केला होता, त्यांची भव्य मिरवणूक काढली होती, तीच मंडळी स्वार्थांध झाली होती आणि बोलू नये ते बोलत होती, बरळत होती. अहो, कुठे प्रेताला संजीवन देणारे ज्ञानेश्वरांसारखे स्वामी आणि कुठे हा गल्ली बोळातला पंत? हा खरं तर खुनी आहे. याने स्वामींचा खून केला आहे आणि म्हणे याला संत म्हणा. एक वचवचला. सर्वांनी एकमुखाने म्हणायला सुरुवात केली, नाथ तुम्ही हत्यारे आहात, नाथ तुम्ही खुनी आहात, तुम्ही हेतू पुरस्सर मनुष्यवध केला आहे, तुमच्या चिथावणीचा हा परिणाम. संतत्व प्राप्त झालं तरी संकट परंपरा सुटत नाही. एकनाथ काशीहून संत ही अनभिषिक्त पदवी घेऊन आले होते. या पदवीची जणू कसोटी पाहण्यासाठीच एकामागून एक कसोटीचे क्षण येत होते. त्यांना ओरबाडून आघात करून जात होते. तरी नाथ शांत होते, स्वस्थ होते, कुणाला टाकून बोलत नव्हते, अगर बोचऱ्या नजरेने कुणाकडे पाहत नव्हते. गिरिजाबाईंची अवस्था मात्र दयनीय झाली होती. पतीचा झालेला अपमान त्या सतीला सहन होत नव्हता. एक शहाणे म्हणाले, या नाथांच्या कोडगेपणाची कमाल आहे. आम्ही इतके बोलतो आहोत, पण हा हू का चू करत नाही. शांत रसाचे पांघरून घेऊन हा ढोंगी ढिम्म बसला आहे. आमचा मात्र तिळपापड होतो आहे. एक शास्त्री पुढे सरसावले. त्यांनी सर्वांना शांत राहण्याची खूण केली. सारा शास्त्रार्थ स्वतःलाच कळतो अशी त्यांची घमेंड होती. ते म्हणाले, ऐका, मनुष्यवधाच्या गुन्ह्याला प्रायश्चित्ताखेरीज पर्याय नाही. एकनाथ चटकन व्यासपीठावरून उठले व हात जोडून म्हणाले, भूदेव, आपण सांगाल ते प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. हे ऐकताच गिरिजाबाईंचे पंचप्राण कानात गोळा झाले. आता यांना काय प्रायश्चित्त घ्यायला लावतात हे देव जाणे. त्यांनी भगवंताला हात जोडले. प्रारब्धात काय काय भोग असतील ते भोगायलाच हवेत. ते सारे भोगायची शक्ती बळ तूच द्यायला हवंस. आम्ही सारे असमर्थ आहोत रे. एकनाथ प्रायश्चित्त घ्यायला तत्परतेने तयार झाले. हे ऐकून लोक चकित झाले. एक विघ्न संतोषी बडबडला, नुसती गोदावरीची आंघोळ करून आणि दान दक्षिणा देऊन भागणार नाही. जसा गुन्हा तसे प्रायश्चित्त हवे. हे बोलणारे महाभाग एकनाथांच्या अन्नछत्रात जेवलेले आज मिठालाही जागत नव्हते. तारतम्याने विचार करून बोलत नव्हते. केवळ स्वार्थामुळे त्यांची विवेकबुद्धी जणू नष्ट झाली होती. तिथल्या तिथे पंचमंडळींची योजना झाली. त्यांचा एकांतात विचारविनिमय झाला. त्यातला एक म्हणाला, जिवंत असलेल्या स्वामींना एकनाथांनी मरणाची वाट दाखवली. आम्ही त्यांना आव्हान देतो की त्यांनी निर्जीवाला जीवनाची वाट दाखवावी. हेच त्यांचे प्रायश्चित्त ठरेल. एकनाथ म्हणाले, म्हणजे मी एखादं प्रेत जिवंत करावं असं तुमचं म्हणणं आहे का? हेटाळणीच्या स्वरात एक पंच म्हणाला, छे छे, ते तुमचं सामर्थ्य नव्हे. त्यापेक्षा साधं सोपं हे काम आहे. गोदातीरी असलेल्या शिवमंदिरासमोरच्या दगडी नंदीला फक्त एक मूठ गवत खायला लावावं. तो कायमचा जिवंत झाला नाही तरी चालेल. बास, फक्त इतकंच करायचं आहे. तिसरा पंच म्हणाला, आणि हेही जर नाही जमलं तर एकनाथांनी देहत्याग करावा. हे ऐकताच गिरिजाबाईंचे धाबे दणाणले. नाथ शांतपणे म्हणाले, ठीक आहे, आपली मर्जी. चला, शुभस्य शीघ्रम. हा मी निघालोच. नाथांनी अंगरखा घातला, डोक्याला रुमाल बांधला. विजयी पांडुरंगाला नमस्कार करून हाती काठी घेऊन ते निघाले. त्यांनी गिरिजाबाईंचा फक्त नजरेने निरोप घेतला. पत्नीच्या नजरेतील व्याकुळता पाहून ते उद्धवाच्या कानात पुटपुटले, उद्धवा, तू घरी थांब, हिला सांभाळ. गिरिजाबाईंच्या पायात जणू मनामनाच्या बेड्या पडल्या होत्या. त्यांना बसल्या जागचे उठवेना. एका क्षणात त्या जणू 10 वर्षांनी म्हाताऱ्या झाल्या. कसा बसा भिंतीचा आधार घेत त्या विजयी पांडुरंगाजवळ आल्या. त्या साध्वीचा धीरच सुटला. त्यांनी पांडुरंगाच्या पायाला मिठी मारली व पावलावर डोके ठेवून अश्रूचा अभिषेक करू लागल्या. भगवंता, या साधू परशाचा असा छळ का? त्यांनी स्वप्नात सुद्धा कुणाचं वाकडं केलं नाही, कुणाचं वाईट चिंतलं सुद्धा नाही. त्यांना ही अशी जबरदस्त शिक्षा का? आता ही गावकरी मंडळी त्यांचा अनन्वित छळ करतील, आसुरी आनंद उपभोगतील, पण हे एका शब्दानेही कशाचा प्रतिकार करणार नाहीत. मी थोर पुरुषाची बायको, पण मला त्यांच्या इतकं मोठा होता येत नाही रे.
माझं मन माझ्या ताब्यात राहत नाही. आता माझ्यावर कोणता प्रसंग बेतणार आहे याचा विचारसुद्धा करवत नाही. भगवंता, आता तूच पाठीराख आहेस बरं. अश्रुपूर्ण नेत्रांनी एकटक पांडुरंगाकडे पाहत त्या निश्चयाने म्हणाल्या, दगडी नंदीने गवत खाणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. निर्जीव भिंत चालवणारी ज्ञानेश्वर माऊली फक्त एकच होऊन गेली. कुणालाही न सांगता समजेल इतकी स्पष्ट, सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ गोष्ट आहे की यांच्या वाट्याला कोणते प्रायश्चित्त येणार. देवा, ऐकून ठेव. मी निक्षून सांगते की यांच्या माघारी माझी ही कुडी क्षणभरही जिवंत राहणार नाही. असे म्हणून त्यांनी पदराने डोळे कोरडे केले. प्रसंगाला तोंड द्यायचे ठरवले. त्यांनी उद्धवाला विचारले, अरे, पूजा झाल्यावर इकडे तूप, खजूर व दूध घेतलेले दिसत नाही. ही काय तूप खजुराची वाटी तशीच आहे आणि दुधाचा पेलाही तसाच आहे. उद्धवा, अरे, ह्यांच्या पोटात आज पाण्याचा थेंबही गेला नाही आहे आणि ते तसेच प्रायश्चित्त घ्यायला गेले आहेत. त्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरारले. उद्धवा, तू माझ्या माहेरचा आणि जीवाभावाचा आहेस, म्हणून माझ्या मनातलं हिचगुच तुझ्यापाशी करते. हरी येथून गेल्यापासून मला कोणत्याच गोष्टीत स्वारस्य वाटत नाही. हे कलेवर फक्त इकडच्या सेवेसाठी जगवलं आहे. त्यांचा शब्द अडखळला. आज इकडे नक्कीच देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागणार. मला सांग, दगडाच्या नंदीने कधी गवत खाल्ले आहे का? अशी अट म्हणजे केवळ फसवणूक आहे. त्या मंडळींना एकदम देहांत प्रायश्चित्त असं म्हणण्याचा धीर झाला नाही, म्हणून अशा अटी आडून ते बाण मारीत आहेत. तुला मी निक्षून सांगून ठेवते, इकडच्या माघारी मी सती जाणार. तू लगोलग सतीच्या वस्त्रांची तयारी पहा. उद्धव म्हणाला, ताई, अगं तू वेडे का खुळी? हरीच्या विरहाने तुझे मन फारच हळवे झाले आहे. तुझी विचारशक्ती नष्ट झाली आहे. तू अद्याप महाराजांना ओळखले नाहीस. तू स्वस्थ चित्त हो आणि नामस्मरण करीत देवघरात बैस. गोदातीरी काय काय घटना पडते आहे ते गावबा येऊन सांगेल. मी महाद्वारात जाऊन बसतो. मनात अशुभ विचार आणूसुद्धा नको. जा बरं आता. इकडे एकनाथांनी गोदास्नान केले. तोवर गावकरी तेथे जमले. ते हाती कडव्याची मूठ घेऊन त्या नंदिकेश्वराजवळ आले. त्यांचे मन ईश्वर भजनात संपूर्णपणे रंगलेले होते. त्यांनी गाभाऱ्यातल्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार केला. हे महेशा, तू स्मशानवासी, तू मृत्युंजय, तू सारं काही जाणतोस. मी तुला घडलेली घटना सांगणं म्हणजे तुझ्यावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. देवादिदेवा, स्वामीने स्वेच्छेने संजीवन समाधी घेतली आहे, पण मी केवळ लोकांच्या समाधानासाठी प्रायश्चित्त घ्यायला आलो आहे. जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, या नामदेवाच्या उक्तीचे आचरण एकनाथाच्या हातून नित्य घडत असे. म्हणून तर काशीहून महत् प्रयासाने आणलेली गंगेची कावड त्यांनी तुषार्थ गाढवाला तत्परतेने पाजली होती व ते म्हणाले होते, या गर्दबाचा आत्मा म्हणजेच प्रत्यक्ष श्री रामेश्वर आहे. याच्या तहानेच्या संतोषानेच आशुतोष संतुष्ट झाला. माझी गंगेची कावड रामेश्वरला पोहोचली. आता सर्वत्र भगवंत भाव पाहणारे एकनाथ, पण त्यांच्यावर बाका प्रसंग येऊन ठेपला होता. याच भाग्यभूमीत श्री ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बदवला होता. त्या परमपवित्र पुण्यात्म्याच्या पदधुलीने इथला अणुरेणू रोमांचित झाला होता. त्याला चेतना आली होती. नाथांना वाटलं, ज्ञानाईचे सामर्थ्य माझ्यात नाही. अणुरेणूत भगवंत भरला आहे. इथे मात्र माझी दृढ श्रद्धा आहे. केवळ लोकमर्यादा सांभाळण्यासाठी, लोकांच्या समाधानासाठी. म्हणूनच नंदिकेश्वरा, मी तुझ्यापुढे गवताचा घास धरला आहे. हे असे अमानुष वाटणारे कृत्य घडणार आहे की नाही हे फक्त त्या जगन्नियंत्याला माहीत. माझे काम फक्त विनंती करण्याचे आहे. मी जो खरोखर दोषी असलो, अगर माझी पुण्याई कमी असली, तर मी खुशीने देहदंड सोसायला तयार आहे. असं म्हणून नाथांनी डोळे मिटले. नांदी हराचा हर नंदिकेश असं म्हणून हर हर महादेव शंभो म्हणून जय जयकार केला. आपल्या सद्गुरूचे स्मरण केले. हातीचा गवत घास नंदीच्या मुखापर्यंत नेला. सर्व बघे मंडळींचा श्वास रोखला गेला. त्यांचे नेत्र ताठरले. पुढच्या क्षणाला काय पाहायला मिळते म्हणून लोक अत्यंत उत्सुक होते. काही जण कुचेष्टेने भलते सलते बोलत होते. कोणी ही भोंदुगिरी म्हणत होते. कोणी एकनाथांना खुळा बावळाही ठरवत होते. आणि काय आश्चर्य, अचेतनाला जणू चेतना आली. एकनाथांची पुण्याई फळाला आली. निर्जीव वाटणाऱ्या पाषाणातला अणुरेणू संजीव झाला. त्या पाषाणाच्या नंदिकेश्वराच्या मुखातून जिभेचा लपेटा बाहेर आला आणि नाथांच्या हातातला गवताचा कवळ त्याने लपकन मुखात घेतला. शेकडो लोकांनी हे अद्भुत दृश्य प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले. त्यांच्या मुखातून क्षणभर शब्द उमटेना अशी त्यांची अवस्था झाली.
पण दुसऱ्या क्षणाला लोकांच्या मुखातून जय जयकाराचा जल्लोष बाहेर पडला. संत एकनाथ महाराज की जय. हर हर महादेव शंभो भानुदास एकनाथ. एकनाथांनी नेत्र उघडले. ईश्वराच्या अघटित लीलेचे त्यांना कौतुक वाटले. त्यांचे नेत्र भरून आले. देवा, माझ्यासाठी तू कष्ट घेतलेस ना? अरे, मी तुला अजून किती त्रास देणार आहे? माझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी तू कसा रे धावून येतोस आणि कष्टी होतोस? मग त्यांनी सारासार विचार करून नंदिकेश्वराला हात जोडून प्रार्थना केली. हे शिववाहना, तू आता मुक्त झाला आहेस. तुझा पाषाणपणा नष्ट झाला आहे. या लोकांनी, या सामान्य जनांनी तुझ्यावर काही विचित्र प्रयोग करण्यापूर्वी तू आपला अवतार संपवावास असे मला वाटते. तेव्हा आता तू जलसमाधी घ्यावीस हे उत्तम. असं म्हणून नाथ भजन रंगात तल्लीन झाले. आता सारा लोकसमुदायही भजन रंगात रंगला आणि पुन्हा दुसरा चमत्कार झाला. तो नंदिकेश्वर उभा राहिला व उंच उड्डाण करून त्याने गोदावरीत धाणकड उडी मारली. गावबा टाळ्या वाजवीत घरी निघाला. लोकांनी मात्र एकनाथांचा जय जयकार दुप्पट जोशाने केला व स्वामींसाठी जी मिरवणुकीची तयारी केली होती तीच तयारी एकनाथांच्या मिरवणुकीसाठी सज्ज केली. एकनाथांनी विनयपूर्वक या साऱ्या समारंभाला नकार दिला. लोक केव्हा डोक्यावर घेतील आणि केव्हा पायदळीत उडवतील याचा नेम नाही. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित हा साधुवृत्तीचा स्वभाव त्यांच्या रोमरोमात भिनला होता. एकनाथ घरी आले. उद्धव मोठ्या आनंदाने सामोरा आला, पण गिरिजाबाई दिसेनात. उद्धव म्हणाला, ताई देवघरात आहे. पण इतक्यात गिरिजाबाई सामोरे आल्या. काही तासापूर्वींच्या गिरिजाबाई आणि समोर उभे असलेल्या गिरिजाबाई यात नाथांना फरक जाणवला. त्यांच्या डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं गडद झाली होती. पाठीला पोक आलेला दिसत होता. काया कृश दिसत होती. जणू काही एका तासात त्या 5 वर्षांनी म्हाताऱ्या झाल्या होत्या. पण नजरेतली लुकलुक तेजस्वी होती. पतिप्रेम, अभिमान, गौरव, कौतुक इत्यादी भावना वेश ओसंडून वाहत होते. त्यांच्या नेत्रांच्या निरांजनांनीच एकनाथांना ओवाळले होते. रोजच्यापेक्षा आज नैवेद्य वैश्वदेवास उशीर झाला होता. आजच्या प्रायश्चित्त घटनेमुळे कोणाचीच मने सूचित नव्हती. नाथ घरी आल्यावर गिरिजाबाईंनी झटपट स्वयंपाक उरकला. एकनाथ, उद्धव व गावबा जेवायला बसले. पानात शिरा वाढलेला पाहून नाथ म्हणाले, हे काय? पूर्णाच्या जोडीला दुसरे पक्वान्न? गिरिजाबाई म्हणाल्या, ज्ञानेश्वर माऊलीला शिरा फार आवडायचा म्हणे, असं मी आपल्याच तोंडून ऐकलं आहे. बरं, पण त्याचे आज काय? आज इकडच्या हातून माऊलीच्या कृपेने तिच्यासारखं कर्तृत्व घडलं म्हणून ज्ञानाईला नैवेद्य केला. उद्धव म्हणाला, ताई, अगं महाराजांच्या हातून नित्य जडजीवांचा उद्धार होतो आहे. पण थोड्या वेळापूर्वी तुला कुठे विश्वास होता नाथांवर? एकनाथ हसून म्हणाले, म्हणजे रे काय, हिचा माझ्यावर विश्वास नाही? गिरिजाबाई लाजून म्हणाल्या, तसं नव्हे हो, पण मी बापडे घाबरून गेले होते. हा उद्धव आपला काहीतरीच बोलतो झालं. उद्धव म्हणाला, महाराज, आमच्या ताईबाईंची अगदी सती जाण्याची तयारी झाली होती. नाथ दचकले. तोंडाजवळ गेलेला शिऱ्याचा घास तसाच स्थिरावला. त्यांनी गिरिजाबाईंकडे पाहिले. त्यांची नजर जमिनीला खिळली होती आणि गोमयाने सारवलेल्या जमिनीवर अश्रुबिंदू ठिपकत होते. स्त्रीचं मन समजायला फार अवघड असतं. तिचं त्याग, तिचं प्रेम, तिचं वात्सल्य, जिव्हाळा सारं कसं आंतरिक असतं, भरभरून दिलेलं असतं. तिची कोणतीही भूमिका अत्यंत समर्पणाची असते. मग ती कन्या असो, पत्नी असो, माता असो, अगर भगिनी असो. तिला हे सारे भावावे शिकवावे लागत नाहीत. ते तिच्यात अंगीभूतच असतात. नाथांचा हात तोंडाजवळ थांबलेला पाहून गिरिजाबाई म्हणाल्या, कसला विचार चालला आहे? कुणाची सय आली? आपले डोळे अश्रूंनी का डबडबले? नाथ चटकन जेवू लागले. त्यांना वाटले, ह्या मातेला हरीच्या आठवणींनी घेरले आहे. पण ती माऊली मला सय झाली का असं विचारून मोकळी झाली. मगाशी गावकऱ्यांनी केलेले शब्दशस्त्रांचे प्रहार मी धीराने आणि कासवाची कातडी पांघरून झेलले. पण त्यातले शस्त्र टोकदार होते. ते मात्र माझ्या काळजात शिरले आणि मी घायाळ झालो. पोटचा पोर सांभाळता येईना आणि चालला गावचा उद्धार करायला. आधीच हरीच्या आठवणीने घायाळ झालेली गिरिजा वरील वक्तव्य ऐकून पार ढेपाळून गेली असेल. पण करणार काय? हे प्राक्तन भोग आहेत. ज्याने त्याने भोगायचे, त्याशिवाय सुटका नाही. एकुलता एक विद्वान मुलगा दूरदेशी गेला आहे आणि उद्धव, गावबासारखी परस्थ माणसे जवळ आली आहेत. हे सारे ऋणानुबंधाचे लागेबंधे आहेत झाले. हरीची लेकरे बाळे इथे खेळायची, बागडायची, पण ती तिकडे काशी क्षेत्री आहेत.
उलट लीलाचा मुक्तेश्वर इथे आजोळी घरी वावरतो आहे. त्याला काय करणार? जिथे ज्याचे दाणापाणी तिथे तो जातो असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. आज माझ्यावर मनुष्यवधाचा आळ आला आणि तो दूरही झाला. हा सुद्धा पूर्वप्रारब्धाचा प्रकार नव्हे का? हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.